आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्योग, व्यावसायिक शेड्स तसेच वीज यंत्रणेला फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वादळाच्या तडाख्यात जितेंद्र भोजे पाटील यांच्या टेक्स्टाईल कारखान्यावरील पत्र्याचे छप्पर पूर्णपणे उखडून बाजूला फेकले गेले. यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. तसेच जावेद चोकावे याचे क्रिकेट सरावासाठी उभारलेले शेड पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. या घटनेत त्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान आरबी हॉटेलचे मालक भरत माळी यांच्या हॉटेल मागील शेडचे पत्रेही वाऱ्यामुळे उडून गेले असून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच युवा नेते उत्तम पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले, शेतकरी नेते सुनील पाटील यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. वादळामुळे परिसरातील अनेक झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने वीज पुरवठा काही ठिकाणी पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी काही ठिकाणी संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे बोरगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे. देवाची कृपा म्हणून टळली मोठी दुर्घटना. मेंढ्यांचा कळप थोडक्यात बचावला. बोरगाव येथे आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असताना एक संभाव्य मोठी दुर्घटना मात्र थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. जितेंद्र भोजे पाटील यांच्या टेक्स्टाईल कारखान्याच्या मागील बाजूस रानात मेंढ्यांचा एक कळप बसलेला होता. त्याचवेळी वादळी वाऱ्याच्या प्रचंड तडाख्यामुळे कारखान्यावरील पत्र्याचे संपूर्ण शेड उखडून दूर फेकले गेले. हे उडालेले पत्रे जवळच असलेल्या शेतात जाऊन पडले. योगायोगाने ज्या ठिकाणी मेंढ्यांचा कळप होता त्या ठिकाणी हे पत्रे कोसळले नाहीत. जर हे जड पत्र्याचे शेड थेट मेंढ्यांच्या कळपावर कोसळले असते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र केवळ नशिबाच्या आणि देवाच्या कृपेने हा अनर्थ टळला अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वादळाच्या या तडाख्यातून मोठे नुकसान झाले असले तरी संभाव्य जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.